जे रिसेशन्स वगैरे ज्या काही चुकीच्या गोष्टी लोकांनी ऐकल्या होत्या किंवा स्वतःच्या मनामध्ये एक भ्रम करून घेतला होता, फ्रेशर्सला जॉबच नाहीत, पॅकेजेस चांगले भेटत नाहीत किंवा रिसेशन चालू आहे, असं काहीही नाही आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे वातावरण सध्या एक्सपिरियन्ससाठी तर आहेच आहे, पण फ्रेशरसाठी सुद्धा IT फील्डमध्ये चालू आहे. ज्यावेळेस ते फायनल इयर पास आउट होतात तोपर्यंत ती लँग्वेजचा जो स्कोप आहे तो कमी झालेला असतो. तर मग सध्याच्या ट्रेंडनुसार अशा कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत की ज्या त्यांनी शिकल्या पाहिजेत की ज्याने त्यांना चांगल्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट होऊ शकतील? नक्की आपल्या कुठल्याही जे प्रेक्षक जे मित्र आता आपला हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांना मला हे सांगायचं आहे की जर फक्त डिग्रीवरती जॉब लागण्याचे दिवस असते तर आत्तापर्यंत कोणीच बेरोजगार राहिलं नसतं. की आपल्याला जॉब मिळण्यासाठी पहिली गोष्ट आहे रिझ्युमे सिलेक्ट होणं. कारण जॉबची जी प्रोसेस आहे पूर्ण त्याच्यामधला पहिला टप्पा हाच आहे की सगळ्यात आपला रिझ्युमे सिलेक्ट होणं. मी खूप जास्त लिहिलं माझ्या रिझ्युमेमध्ये म्हणून माझा रिझ्युमे लगेच सिलेक्ट होणार आहे, हे एक मिसकन्सेप्शन आहे. अगदी आपल्या मुलींना सगळ्यांना चांगलं शिक्षण आजकाल महाराष्ट्रातले सगळे पॅरेंट्स देत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्या ग्रॅज्युएशनचं एक एंड आउटपुटसुद्धा तुमच्या मुलींना घेऊ द्या. काही महिन्यांसाठी एक 4-6 महिने मॅक्स 8 महिन्यांसाठी तुम्ही त्यांचा पाय जो आहे तो एक मागे घेऊ नका, जेणेकरून ती एक वर्किंग प्रोफेशनल बनायच्या ऐवजी फक्त एक गृहिणी बनून राहील. मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, ओके, मग IT करिअर मला करायचं आहे, IT फील्डमध्ये मी इंजिनिअरिंग करतो आहे, पण म्हणजे कोर्सेस वगैरे असतात ते एक्झॅक्टली कधी जॉईन केले पाहिजे? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत आपले एक जुने गेस्ट पुन्हा एकदा आलेले आहेत. खरं तर तो जो आपण पॉडकास्ट केला होता तो IT करिअर या रिलेटेड केला होता आणि त्याचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला होता आणि त्यांनी परत एकदा रिक्वेस्ट केली होती की सरांना पुन्हा एकदा बोलवा. आणि सध्या जे लेटेस्ट ट्रेंड आहेत ते कुठल्या बाबतीत आहेत, IT मध्ये करिअर आपण आणखी बेटर वेने कसं करू शकतो, या बाबतीत सरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा संदीप भुतारे सरांना आपल्या शोमध्ये पुन्हा इन्व्हाइट केलेलं आहे. तर संदीप सर, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. सगळ्यात आधी तर तुम्हाला खूप जास्त कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्हाला नुकताच महाराष्ट्राचा जो उद्योजकता पुरस्कार आहे बेस्ट IT करिअर कोच म्हणून तो मिळालेला आहे. तर खरंच सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. येस, तर काय चालू आहे सध्या? सध्या IT फील्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे वातावरण आहे आणि जे रिसेशन्स वगैरे ज्या काही चुकीच्या गोष्टी लोकांनी ऐकल्या होत्या किंवा स्वतःच्या मनामध्ये एक भ्रम करून घेतला होता, फ्रेशर्सला जॉबच नाहीत, पॅकेजेस चांगले भेटत नाहीत किंवा रिसेशन चालू आहे, असं काहीही नाही आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे वातावरण सध्या एक्सपिरियन्ससाठी तर आहेच आहे, पण फ्रेशरसाठी सुद्धा IT फील्डमध्ये चालू आहे. ओके, आता जसं तुम्ही सांगितलं समजा की फ्रेशरसाठी IT मध्ये चांगलं वातावरण आहे, पण मग प्रॉब्लेम काय होतं की ज्यावेळेस एखादा मुलगा असतो तो समजा गावाकडून येतो इंजिनिअरिंग कॉलेजला वगैरे, तर त्याला IT मध्ये करिअर करायचं असतं, पण मग जे कॉलेजचं एन्व्हायरमेंट असतं त्याच्यामध्ये तो लवकर मॅच होत नाही किंवा त्याला ITचे जे लँग्वेजेस असतात किंवा जे टेक्निकल गोष्टी असतात त्या पटकन अंडरस्टँड नाही होत. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी काय आपल्याला सोल्युशन करता येईल समजा त्या मुलासाठी? त्यासाठी जर एखादी गोष्ट आपल्याला जॉब मिळवण्यासाठी चांगल्या करिअरसाठी शिकणं आहे तर त्या मुलाने पण हे स्वतःला समजून सांगणे की गोष्ट शिकल्याशिवाय मला पुढचा काही गत्यंतर नाही. म्हणजे एखादी गोष्ट ही आपली विकनेस आहे हे मनात पकडून चालण्याऐवजी ती विकनेस नसून मला त्याला ओव्हरकम करायचं आणि ते मला शिकायचं आहे, हा पॉझिटिव्ह अप्रोच जो स्टुडंट ठेवतो तो नक्कीच खूप एक चांगलं करिअर IT मध्ये चालू करतो. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून ज्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत तुम्हाला त्या शिकाव्याच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये सर एवढं घाबरण्यासारखं काय नाही, ती शेवटी एक सिम्पल टेक्नॉलॉजी आहे. कुठलीही समजा तुम्ही कोडिंग लँग्वेज असेल, एखादी काही टूल्स असतील, त्याचे फिक्स फीचर आहेत. तो हे समजून घेणे की 99% गोष्टी त्याच्यातल्या फिक्स आहेत, जसं की बेसिक कन्सेप्ट आहेत, त्या काही दररोज तर बदलणार नाहीत. त्याच्यामुळे एकदा जरी आपण त्या व्यवस्थित समजून घेतल्या, शिकून घेतल्या तर नक्कीच आपल्याला त्या दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण रिवाईज करू तेव्हा खूप इझिली त्या समजणार आहेत, अंडरस्टँड होणार आहेत. ओके, बरं, आता हे तर तुम्ही सांगितलं समजा, पण मग ज्या मुद्दा असा येतो की समजा मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, ओके, मग IT करिअर मला करायचं आहे, IT फील्डमध्ये मी इंजिनिअरिंग करतो आहे, पण म्हणजे कोर्सेस वगैरे असतात ते एक्झॅक्टली कधी जॉईन केले पाहिजे? आत्ताचं जे वातावरण आहे खास करून 2025 मध्ये आज आता आपण बोलत आहोत, तर जो मुलगा जितकं लवकरात लवकर मुलगी कॅन्डिडेट स्टुडंट जितकं लवकरात लवकर शिकायला चालू करणार आहे तितकं त्याचे स्किल सेट स्ट्रॉंग बनणार आहेत आणि त्या सगळ्याचं ओव्हरऑल रिफ्लेक्शन होणार आहे जे त्याला त्याचं पहिलं
जे IT करिअर पाहिला जो जॉब त्याचा मिळणार आहे त्याच्यामुळे अशी कुठलंच एक लिमिटेशन नाही की मी शिकायला कधी सुरुवात करू. मी तर म्हणेल तुम्ही फर्स्ट इयरपासूनच शिकायला सुरुवात करा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये हे सांगणार आहेत की फर्स्ट इयरला मी हे शिकलो, सेकंड इयरला त्या गोष्टीचा ॲडव्हान्स पार्ट मी हे शिकलो, तर तिथेच बाकीच्या तुमच्या कॉलेजमधल्या सगळ्या मुलांपेक्षा तुमचा रिझ्युमे त्या इंटरव्ह्युअरच्या नजरेमध्ये खूप पॉझिटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करणार आहे. ओके. आता सर जसं तुम्ही सांगितलं समजा की जे मुलं आता कॉलेजला आहे त्यांनी फर्स्ट इयरपासूनच सुरुवात केली पाहिजे, पण मग ते असतील किंवा ज्यांचं समजा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, ओके, आता त्यांना जर IT मध्ये काही टेक्नॉलॉजी शिकायच्या असतील तर मग त्यांनी यूट्यूब प्रेफर केलं पाहिजे का जे प्री रेकॉर्डेड सेशन्स आहेत, तर एक्झॅक्टली त्यांनी असा कुठला वे फॉलो केला पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे सर, आपण हे समजून घेऊया तुम्ही काय मी काय. आपण आपली जी शिक्षण पद्धतीने आपला जो ब्रेन शिकण्यासाठी डेव्हलप झालाय तो कसा झालाय. आपण 1ली ते 10वी शाळेत गेलेलो, 11वी 12वी कॉलेज होतं, त्याच्यानंतर आपली डिग्री कंप्लीट केली. या सगळ्यामध्ये आपल्या ब्रेनला हे माहीत आहे की एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी मला कुणीतरी समोर लाईव्ह शिकवणारा पाहिजे. आपण शाळेत जायचो, कॉलेजला जायचो, तिथे आपल्याला जे आपले सर आहेत, प्रोफेसर आहेत, हे समोरासमोर शिकवायचे, ते आपले डाऊट क्वेरी क्लिअर करायचे. ओके, सो कुणीतरी व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त नॉलेजेबल त्या फील्डमधलं आपल्या समोर असणं किंवा आपल्याशी कनेक्टेड असणं, ऑनलाईन मोडमध्ये लाईव्ह कनेक्टेड असणं. चला ठीक आहे, प्रत्येकालाच क्लासरूम जमत नाही, ऑनलाईन मोडमध्ये पण लाईव्ह कनेक्टेड असणे. जेव्हा ती व्यक्ती लाईव्ह समोरासमोर काहीतरी शिकवते, आपल्या डाऊट क्वेरी क्लिअर करते, तेव्हा आपल्याला सगळ्यात गोष्टी त्या बेस्ट वेने अंडरस्टँड होतात. या प्रकारे आपला ब्रेन डेव्हलप झालेला आहे सगळ्यांचा, अगदी आपल्या पहिलीपासून. त्यामुळे फक्त प्री रेकॉर्डेड सेशनचं जेव्हा तुम्ही म्हणताय, त्याच्यामध्ये होतं कसं, बरेचसे स्टुडंट त्यातनं ते व्हिडिओ पाहतात प्री रेकॉर्डेड, त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ते इंटरव्ह्यू आपल्या रिझ्युमेमध्ये लिहितात, आणि जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये जातात तेव्हा त्यांना त्याच्यावरती काहीच बोलता येत नाही. का? कारण त्यांनी फक्त ते पाहिलेलं असतं. आणि प्री रेकॉर्डेडमधून पाहणं डझंट मीन की ते आपण शिकलेलो आहे. कारण आपल्या ब्रेन शिकण्यासाठी एका वेगळ्या अल्गोरिदमने किंवा वेगळ्या मेथडला सेट झालेला आहे. सो तीच मेथड आपण फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की प्री रेकॉर्डेडपेक्षा लाईव्ह सेशन जे असतील ते आपण जास्तीत जास्त अटेंड केले पाहिजे. एक्झॅक्टली, कारण त्या वेने शिकण्याची सवय आपल्या सगळ्यांच्या ब्रेनला झालेली आहे, अगदी पहिलीपासून ते आपल्या ग्रॅज्युएशनपर्यंत, जिथे समोरासमोर कुणी व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवतोय, आणि मग येस आपण त्यांच्याकडनं गोष्टी, डाऊट क्वेरीज ते रिझॉल्व्ह करून घेतोय, जे काय आपल्याला ते शिकण्यामध्ये असतील ते. अँड दॅट्स द बेस्ट वे ऑफ लर्निंग. ओके, तुम्ही तर सांगितलं समजा की लाईव्ह शिकलं पाहिजे, पण शिकत असताना पण लोकांच्या मनात अनेक, म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की काय होतं की ते एखादी लँग्वेज शिकतात, पण ज्यावेळेस ते फायनल इयर पास आउट होतात तोपर्यंत ती लँग्वेजचा जो स्कोप आहे तो कमी झालेला असतो. तर मग सध्याच्या ट्रेंडनुसार अशा कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत की ज्या त्यांनी शिकल्या पाहिजेत की ज्याने त्यांना चांगल्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट होऊ शकतील? डेफिनेट. सो कसं आहे सर, IT इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे, पण एक हाय लेवल टॉप 3 to 4 गोष्टी ज्याच्यामध्ये सध्या फ्रेशरसाठी एक लॉंग टर्मसाठी खूप एक चांगलं करिअर आहे, आणि पॅकेजेसही त्याच्यामध्ये चांगले आहेत. तर जसं की डेटा सायन्स ही एक खूप वेल नोन फील्ड आहे, त्याच्यामध्ये एक खूप चांगला स्कोप आहे. डेटा ॲनालिटिक्स आहे, त्याच्यानंतर फुल स्टॅक डेव्हलपमेंट तर नेहमी एव्हरग्रीन, एक कोडिंग ज्याला थरो कोडिंगची एक आवड आहे त्यांच्यासाठी आहेच आहे. त्याच्यानंतर क्लाउड टेक्नॉलॉजीचं सुद्धा एक खूप चांगलं मार्केट सध्या आहे, आणि क्लाउड ही अशी गोष्ट जी मार्केटमधनं आता आउटडेटेड कधीच होऊ शकत नाही. सो एक दॅट इज वन ऑफ द बेसिक पिलर ऑफ एनी सॉफ्टवेअर नाउअडेज. सो या ज्या 3-4 गोष्टी आहेत या सध्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये फ्रेशरला एक चांगलं लॉंग टर्म करिअर करता येणं पॉसिबल आहे, शक्य आहे, आणि त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी पण सध्या भरपूर जास्त आहे. ओके, आता समजा जो फुल स्टॅक डेव्हलपर असतो तो तर समजा मला बऱ्यापैकी माहिती आहे की जो समजा फ्रंट एंड डेव्हलपर असतो, बॅक एंड डेव्हलपर असतो, त्यांचा मिक्स म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपर की जो वेबसाईट वगैरे डिझाईन करतो. पण मग जे लोक समजा डेटा सायन्समध्ये काम करतात, जसं तुम्ही डेटा ॲनालिस्ट सांगितलं, डेटा इंजिनियर असतो, त्यांचं एक्झॅक्टली काम काय असतं? हां सर, याच्यामध्ये कसं आहे की जसं डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स याच्याबद्दल तुम्ही म्हणताय, तर आजकालचं जग जे आहे ते पूर्णपणे डेटावरती चालतंय. म्हणजे मार्केटमध्ये एक म्हण आलेली आहे की डेटा इज द न्यू ऑइल इन द एंटायर वर्ल्ड. सो हा जो एक ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा जनरेट झालेला आहे, जनरेट होतोय आणि होणारही आहे, त्या पूर्ण डेटाचा एक यूज करून त्याला ॲनालाइज करून त्या कुठल्याही कंपनीला किंवा त्या बिझनेसला बेटर अँड बेटर डिसिजन्स घेण्यासाठी मदत करणं, जेणेकरून ती कंपनीसुद्धा ग्रो होईल, आणि ऑफकोर्स सगळ्या लोकांचा त्याच्यामध्ये फायदा होईल, त्या कंपनीच्या कस्टमर्सचा फायदा होईल, कंपनीचा फायदा होईल. असे बेटर डिसिजन्स घेण्यासाठी मदत करणं हे त्यांचं काम आहे, अगदी साधे सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर. ओके, आणि जो क्लाउड इंजिनियर जो तुम्ही सांगितलंच त्याचं काय रोल असतो? बेसिकली कसं आहे की 15-20 किंवा 10-15 वर्षापूर्वी कसं होतं की जे आपले सगळे वेबसाईट आहे, आता तुम्ही कुठलंही ॲप्लिकेशन घ्या,
तर त्याचं एक स्टोरेज किंवा एक सर्व्हर जे आपण म्हणतो तर ते लोकल सर्व्हर होते. पण ऑफकोर्स त्याच्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस यायचे. त्याच्यामुळे आता कसं आहे, कुठलाही हा जो डेटा आहे तो स्टोअर केला जातो, जे ते सॉफ्टवेअरचा डेव्हलपमेंटचा जो कोड आहे तो साध्या भाषेमध्ये सांगायचा, तो स्टोअर कुठे आहे तर तो कुठल्याही लोकल सर्व्हरवरती नाही, लोकल मशीनमध्ये नाही, तो एका प्रॉपर चांगल्या स्टँडर्ड कंपनीच्या स्टँडर्ड क्लाउडवरती आहे. त्याच्यामुळे कसं आहे, खूप सारे इम्प्रूव्हमेंट त्या सॉफ्टवेअर्समध्ये होतात, म्हणजे स्पीड अँड बाकीच्या पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो हा एक वन ऑफ द बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आय टीच्या कुठल्याही सॉफ्टवेअरचा आजकाल हा एक भाग झालेला आहे. त्याच्यामुळे या गोष्टीची सुद्धा खूप एक चांगली डिमांड मार्केटमध्ये सध्या आहे क्लाउड टेक्नॉलॉजीची. ओके, पण मग त्याच्यासाठी जी आय टी इंजिनिअरिंगची डिग्री असते ती सफिशियंट आहे का, की त्याच्यासाठी काही वेगळी अशी डिग्री आपल्याला घ्यावी लागते? सर, डिग्री सफिशियंट आहे का याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की आपल्या कुठल्याही जे प्रेक्षक, जे मित्र आता आपला हा पॉडकास्ट पाहत आहेत, त्यांना मला हे सांगायचं आहे की जर फक्त डिग्रीवरती जॉब लागण्याचे दिवस असते तर आत्तापर्यंत कोणीच बेरोजगार राहिलं नसतं. डिग्री आजकालच्या जमान्यामध्ये ही फक्त एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया बनून राहिलेली आहे. कारण टाइम्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार इंडियामध्ये एका वर्षी फक्त 15 लाख हे इंजिनियर्स पासआउट होतात. बाकीचे डिग्रीज तर वेगळ्याच, बाकीचे टेक्निकल कोर्सेस असलेले स्टुडंट्स वेगळे. त्याच्यामुळे डिग्री हा आजकाल फक्त एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. डिग्रीनंतर आपल्याला कुठला ना कुठलं तरी एक स्पेशलायझेशन करणं हे खूपच जास्त गरजेचं झालेलं आहे. ओके, म्हणजे आधी आपल्याला डिग्री कंप्लीट करून घ्यावं लागेल आणि मग साईड बाय साईड आपण स्पेशलायझेशन करू शकतो समजा. हां, किंवा एक डिग्री चालू असताना तुम्ही कॉलेजला असताना सुद्धा स्पेशलायझेशन करू शकता. जेणेकरून काय होतं, जेव्हा तुमची डिग्री कंप्लीट होते त्याच्यानंतर इमिजिएटली तुम्ही कॅम्पस प्लेसमेंट किंवा आपले जे प्लेसमेंट प्रोसेस आहे त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल होता. त्यामुळे ही गोष्ट शिकण्यासाठी डिग्री कंप्लीटच होण्याची वाट पाहायची असं अजिबात गरजेचं नाही आहे. आता तुम्ही तर सांगितलं समजा की डेटा सायन्स इंजिनियर काय काम करतो किंवा क्लाउड इंजिनियर काय काम करतो, पण तरी हे ऐकल्यानंतर ना काही लोकांच्या मनात कन्फ्युजन येईल की नेमकं हे करायला पाहिजे का ते करायला पाहिजे. कारण आय टी मध्ये भरपूर अशा ब्रांचेस आहेत छोट्या की त्याच्यामध्ये आपण ॲज अ करिअर करू शकतो समजा. तर मग एक्झॅक्टली चूज कसं केलं पाहिजे? सर, याच्यामध्ये काय करायचं पाहिजे याच्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे हे खूप जास्त इम्पॉर्टंट झाले. कारण बऱ्याचदा स्टुडंट्स काय करतात, एखाद्या मित्राने एखादी गोष्ट शिकली आणि त्याला चांगलं त्याचा आय टी जॉब मिळाला म्हणून ते तीच गोष्ट करायला जातात. किंवा नात्यामध्ये एखादं असतं ना, काकाच्या आत्याच्या मुलाच्या भाच्याला काहीतरी त्याने काहीतरी शिकू नये झालंय म्हणून मी पण ते शिकतो. हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे. ज्याने त्याने आपापल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार जर करिअरचा ट्रॅक चूज केला, कारण आय टी जॉब्स एवढी मोठी आय टी इंडस्ट्री एका गोष्टीवरती तर चालत नाही, सगळ्या गोष्टीमध्ये जॉब्स आहेतच. पण जर आपल्या एज्युकेशननुसार जर करिअर ट्रॅक चूज केला तर त्याला त्याचा पहिला आय टी जॉब लागण्याचे जे चान्सेस आहेत ते कितीतरी पटींने वाढतात. का मग बऱ्याच आपल्या मित्रांच्या मनात हा प्रश्न येत असेल की असं का? त्याचं रिझन असं आहे की आपल्याला जॉब मिळण्यासाठी पहिली गोष्ट आहे रिझ्युमे सिलेक्ट होणं. कारण जॉबची जी प्रोसेस आहे पूर्ण त्याच्यामधला पहिला टप्पा हाच आहे की सगळ्यात आपला रिझ्युमे सिलेक्ट होणं. आणि जर आपलं जे काही लर्निंग आहे, जे टेक्नॉलॉजी आहे ते आपल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडपेक्षा खूपच एक विसंगत असेल तर रिझ्युमे सिलेक्ट होत नाही लवकर. आणि मग स्टुडंट्सला असं वाटतं, अरे नाही, मी ही लेटेस्ट गोष्ट एवढी शिकून सुद्धा मला आय टीमध्ये जॉब मिळत नाही किंवा माझं करिअर चालू होत नाही. सो त्यामुळे आपल्या एज्युकेशनच्या बॅकग्राऊंडनुसार, बेसिक एज्युकेशन त्याच्या बॅकग्राऊंडनुसार, कोर एज्युकेशननुसार करिअर ट्रॅक करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि प्रत्येक याच्यासाठी, प्रत्येक स्ट्रीमसाठी, जसं की आपल्याकडे असतं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स फॉर एक्झाम्पल, सायन्समध्ये तर खूप जास्त आहेत गोष्टी. प्रत्येकासाठी आय टीमध्ये चांगले करिअर ट्रॅक अवेलेबल आहेत, आजही आहेत आणि फ्युचरमध्ये असणारे. आपण फक्त ते सिलेक्ट व्यवस्थित केले पाहिजे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जो ज्याची डिग्री कॉमर्समध्ये आहे किंवा सायन्समध्ये, तोही आय टीमध्ये करिअर करू शकतो? नक्कीच करू शकतो. आमच्या खूप साऱ्या स्टुडंट्सनी केलेलं आहे. फक्त त्यांनी एकच गोष्ट चांगली केली की करिअर ट्रॅक त्यांच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडला अनुसरून सिलेक्ट केला. याचं एखादं उदाहरण सांगू शकता तुम्ही, केस स्टडी वगैरे? हां, जसं की आता बऱ्याचदा काय होतं, याच्यामध्ये चुकीचं काय स्टुडंट निर्णय घेतात हे सांगणं कुठेतरी जास्त गरजेचं आहे. एखाद्याचं कॉमर्स बॅकग्राऊंड झालं आणि त्यांच्या घरामध्ये एखादा फुल स्टॅक डेव्हलपर असेल ज्याच्यामध्ये थरो कोडिंग येतं, तर त्यांनाही असं वाटतं, त्यांना हे दिसतं फक्त की अरे नाही त्याला एवढ्याचं पॅकेज आहे, पण ते हे पाहत नाही की त्याची डिग्री काय, त्याचं एज्युकेशन काय. ओके, सो मग ते म्हणतात नाही आम्हाला फुल स्टॅकच करायचं. पण आम्ही त्यांना सांगतो की अरे तुमचा कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, कॉमर्स बॅकग्राऊंड असतं असं नाही की तुम्ही फुल स्टॅक करू शकणार नाही, पण त्याच्यामध्ये सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी थोडी कमी आहे. बरोबर. कारण तुमचा रिझ्युमे त्या प्रोफाईलसाठी सिलेक्ट होण्याचे चान्सेस जरा कमी आहेत. मग त्याच्यापेक्षा तुमच्यासाठी डेटा अनालिटिक्स हा बेटर ऑप्शन आहे, तिथं तुमचा रिझ्युमे लवकर सिलेक्ट होईल, जास्तीत जास्त ठिकाणी सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत. कारण शेवटी तुमचा पर्पज हे करिअर चालू करणे, राईट. ओव्हरऑल या सगळ्याचा मूळ उद्देश हाच आहे की करिअर चालू करणे, एखादी गोष्ट शिकणं
हा एक सेकंडरी पार्ट आहे. फर्स्ट प्रायमरी पर्पज तर हाच आहे की करिअर चालू पाहिलं पाहिजे. सो मग एज्युकेशन प्रोफाईल प्लस त्याच्याशी अलाइंड असलेली टेक्नॉलॉजी, ह्या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन असेल तर लवकरात लवकर त्यांना IT जॉब हा पाहिला त्यांचा लागून जातो. आणि ज्या लोकांचं समजा BSc वगैरे सायन्स वगैरे बॅकग्राऊंड आहे, मग त्यांच्यासाठी कुठला बेटर ऑप्शन आहे? ते स्टुडंट्स डेटा सायन्सला पण जाऊ शकतात, आणि जर त्यांना थरो कोडिंगची आवड असेल तर त्यांनाही जावा फुल स्टॅकला किंवा जिथं कोर कोडिंग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये त्यांना करिअर करण्यासाठी काही म्हणजे डिफिकल्टी नाही. आणि त्यात काही स्टुडंटचं असं असतं की मला कोडिंगची भीती वाटते, खूप जास्त कोडिंग मला नको आहे, जरी माझं सायन्स बॅकग्राऊंडमधनं कदाचित मला ते जमेल की जमणार नाही हा एक शंका असते. मग त्यांच्यासाठी सुद्धा डेटा अॅनालिटिक्स हा बेस्ट ऑप्शन आहेच आहे. ओके. आता बोलता बोलता मध्येच तुम्ही रेझ्युमे बद्दल बोलले होते की जर तुम्हाला IT मध्ये करिअर करायचं असेल तर सगळ्यात पहिली स्टेप तुमचा रेझ्युमे असतो. म्हणजे रेझ्युमे पाहून ठरवलं जातं की तुम्ही नेक्स्ट स्टेपला एलिजिबल आहात की नाही. तर एक रेझ्युमे करत असताना कुठल्या गोष्टी अशा आपण लक्षात ठेवल्याच पाहिजे? पर्टिक्युलरली 2 ते 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही फ्रेशर आहात त्याच्यामुळे खूप मोठा पसारा त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा नाही. फ्रेशरचा रिझ्युमे हा एकाच पानाचा पाहिजे. त्याच्यावरती फोकस, जे काही स्पेसिफिक स्किल्स त्यांनी शिकलेल्या आहेत ज्याच्यामध्ये खरंच इंटरव्ह्यूमध्ये जर त्यांना विचारलं गेलं तर आन्सर करता येणार आहे, तेच स्किल फक्त इंटरव्ह्यूमध्ये ठेवायचे आहेत. आणि ज्या बिना कामाच्या गोष्टी, तुमचे हॉबीज, तुमचा खूप खूप डिटेल ॲड्रेस अँड जे काही तुम्ही कॉलेजमध्ये एखाद्या छोट्याशा काही गोष्टीमध्ये पार्टिसिपेट केलं असेल जे इतकं रिलेव्हंट नाही तर त्या गोष्टी न टाकलेल्याच बऱ्या. मी खूप जास्त लिहिलं माझ्या रिझ्युमेमध्ये म्हणून माझा रिझ्युमे लगेच सिलेक्ट होणार आहे, हे एक मिसकन्सेप्शन आहे. तुमचा रिझ्युमे जेवढा स्पेसिफिक असणार आहे तेवढा तो लगेच लवकरात लवकर सिलेक्ट होणार आहे. ओके. आता इथं एक प्रश्न येतो, समजा की आता बरेच मुलं स्वतःच्या हिशोबाने रिझ्युमे तयार करतात की त्यांना जे जे येतं, पण मग ज्यावेळेस ते अप्लाय करायला जातात प्रत्येक कंपनीची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. डेफिनेटली. बरोबर. मग त्या दरवेळेस स्वतःचा रिझ्युमे असा चेंज केला पाहिजे की काय केलं पाहिजे? तसं नाही. तर त्या स्टुडंट्सने, समजा उदाहरण आपण घेऊया, डेटा अॅनालिटिक्सच्या स्किल सेट त्या स्टुडंटने अपडेट केलेला आहे किंवा डेटा अॅनालिटिक्सचे लेटेस्ट स्किल सेट त्या स्टुडंटने शिकलेले आहेत फॉर एक्झाम्पल. तर ऑफकोर्स प्रत्येक कंपनीमध्ये ज्या काही 5-6 मेन गोष्टी त्या टेक्नॉलॉजीच्या अंडर तो स्टुडंट शिकलेला आहे एका पर्टिक्युलर डेटा अॅनालिटिक्स या फील्डच्या अंडर, तर त्यातली एखादी गोष्ट एखाद्या कंपनीमध्ये कमी प्रमाणात लागेल, दुसरी एखादी जास्त लागेल, हे होऊ शकतं. बट ओव्हरऑल जॉब डिस्क्रिप्शनमध्ये एका पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीसाठी, खास करून फ्रेशरसाठी, ओव्हरऑल जॉब डिस्क्रिप्शनमध्ये खूप जास्त फरक पडत नाही, कारण कंपनीला पण माहिती नाही की ते फ्रेशर्स हायर करतायत. बरोबर. सो त्यांनाही माहिती की आपण एक जनरलाइज रिक्वायरमेंट स्टुडंटकडनं किंवा जनरलाइज एक्सपेक्टेशन ठेवू शकतो, असं आहे. पण त्या बेसिक तरी व्यवस्थित यायलाच पाहिजे. ओके. त्यानंतर आजकाल काय होतं ना की बरेच लोक असं थोडं कॅनवा वगैरे यूज करतात, थोडंसं असं फॅन्सी रिझ्युमे वगैरे बनवतात की जे दिसायला एकदम छान असतात. मग ते कितीपत योग्य आहे की काय केलं पाहिजे? योग्य आहे, बट रिझ्युमे फॅन्सी असण्याला काहीच प्रॉब्लेम नाही, बट मेक शुअर करायचं आहे की तो एक प्रोफेशनलिझम पण त्याच्यामध्ये असला पाहिजे. फॅन्सी असेल त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे थोडेसे बेटर असतात, ओके, बट एक प्रोफेशनल आणि इंटरव्ह्यूला खास करून ज्या गोष्टी मेन पाहिजेत त्या हायलाईट त्याच्यामध्ये झालं. फॅन्सी रिझ्युमे असण्याला प्रॉब्लेम नाही, बट इट शुड हॅव लिटिल प्रोफेशनल टच ॲटलिस्ट. ओके. आता हे झालं समजा रेझ्युमेबद्दल. रेझ्युमे एकदा सिलेक्ट झाला की नंतर मस्त इंटरव्ह्यू असतो. मग त्यासाठी चांगल्या पद्धतीने कशा आपण प्रिपेअर करू शकतो? साधारणपणे काय होतं बऱ्याच केसमध्ये, आता आपली जी मराठी मुलं आहेत साधारणपणे महाराष्ट्रभरातले जे स्टुडंट्स आहेत ते टेक्निकली खरंच खूप चांगलं प्रिपरेशन करतात. नाही एखादी गोष्ट टेक्निकली जमत तर त्याला वेळ देतात. सो ते मी एक जिद्द, एक चिकाटी त्याच्यामध्ये पाहिलेली आहे त्या गोष्टीमध्ये. पण कुठेतरी ना आजही याच्यामध्ये आपल्या मुलांची चूकही नाही, कारण कुठेतरी ते वातावरण मिळालेलं नसतं, थोडंसं इंग्लिश कम्युनिकेशनचं, त्याच्यामुळे ते खरंच जरा मागे पडतात. सो याच्यामध्ये स्टुडंट्सने जेव्हा ते IT करिअरसाठी विचार करणार आहे तर टेक्निकल गोष्टींसोबतच ॲटलिस्ट बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन इतकंच की जो काही आन्सर तो स्टुडंट इंटरव्ह्यूमध्ये देतोय ते आन्सर इंटरव्ह्यूला समजलं पाहिजे व्यवस्थित साध्या सोप्या इंग्लिशमध्ये, आणि इंटरव्ह्यूवर काय बेसिक क्वेश्चन विचारतात हे आपल्याला कळायला पाहिजे. ॲटलिस्ट या लेवलला तरी स्वतःच्या कम्युनिकेशन स्किल्सवरती सुद्धा प्रॅक्टिस करणं, इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात अवघड असं काही नाही, इंग्लिश हे काही नॉलेज नाही, ती एक भाषा आहे. तसं आपल्याला आपली मराठी भाषा येते, नॅचरली येते, कारण आपण लहानपणापासून ती ऐकलोय आपण, त्याचं व्याकरण वगैरे सगळ्या गोष्टी शिकतोय. तसंच जर आपण थोडासा डेडिकेटेड वेळ दिला तर ती गोष्ट आपण शिकू नक्कीच शकतो. आणि आपल्याला खूप एक्सलंट पण बनायचं नाही ना त्याच्यामध्ये, ॲटलिस्ट बेसिक कम्युनिकेशन करता यायला पाहिजे, एवढंच त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे. ओके.
आता सर एक प्रश्न मला विचारायचा आहे की समजा जे मुलगा असतो की जो इंजिनिअरिंगला ॲडमिशन वगैरे घेतो, आता अभ्यास करत असताना काय होतं की कधी कधी गोष्टी वर्कआउट नाही होत. काही मुलांना बॅक्स वगैरे लागतात, बरोबर. काही लोक होतात समजा की काय म्हणतात आपण वायडी वगैरे म्हणतात त्याला, इयर डाऊन वगैरे होतं. तर मग तशा वेळेस त्या गोष्टीचा आपण चांगल्या पद्धतीने वापर कसा करू शकतो? आता या केसमध्ये जसं आहे की दुर्दैवानं असं कोणासोबत होऊ नये, पण जर झालं असेल तर याच्यामध्ये जो काय वेळ आहे, बऱ्याचदा मी काय अवेलेबल ऑब्झर्व केलेलं आहे की जे स्टुडंट्स काय करतात, हा जो टाइम अवेलेबल आहे तो कुठेतरी आपल्या नेटफ्लिक्सवरती सिरीजच बघत राहा, इन्स्टावरती रीलच पाहत राहा. सो त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जर कारण उद्या ही गोष्ट त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये निगेटिव्हली इम्पॅक्ट करणार आहे, इंटरव्ह्यूवर ह्या गोष्टी पाहणार आहेत, विचारणार आहेत. तर मग जर आपली एक बाजू थोडीशी पडती आहे तर मग इंटरव्ह्यूने आपल्याला का सिलेक्ट करावं, याच्यासाठी आपल्याला दुप्पट चांगली बाजू देणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यामुळे आपण आपल्या स्किलवरती अजून डबल स्ट्रॉंग असलं पाहिजे, आपण डबल तेवढी मेहनत केली पाहिजे आणि इंटरव्ह्यूला हा विश्वास दिला पाहिजे की ठीक आहे, कॉलेजेसच्या वेळेस त्या ज्या काही गोष्टी होत्या त्या झाल्या, पण आत्ता मी मात्र तुमच्या कंपनीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी एकदम स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे, हा विश्वास आपण इंटरव्ह्यूला द्यायचा. त्यामुळे त्या स्टुडंटने तर अजून जोमाने कामाला लागलं पाहिजे, हे मी त्या गोष्टीमध्ये म्हणेल सर. ओके, म्हणजे साईड बाय साईड आणखी काहीतरी प्रिपरेशन केलं पाहिजे. नक्कीच. ओके, आणि इंटर्नशिप वगैरे केली त्याचा काही फायदा वगैरे होतो का? हो, इंटर्नशिपचा फायदा हा होतो, कारण ती एक व्हॅलिड गोष्ट आहे आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि जर समजा काही स्टुडंट असतील की ज्यांचं समजा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पण काही कारणास्तव लगेच त्यांना जॉब जॉईन करता आलं नाही, थोडंसं गॅप वगैरे पडलेलं आहे त्यांच्या करिअरमध्ये, तर मग ते कसे ट्रॅकवरती येऊ शकतात आय टीमध्ये परत? सो याच्यामध्ये कसं आहे सर, गॅप जर एखाद्याचं झाला असेल तर बरेच स्टुडंटच्या मनामध्ये पहिला क्वेश्चन असतो जेव्हा ते माझ्याशी बोलतात की सर मी गॅप कव्हर कसा करू. तर मला त्यांना हे सांगायचं की गॅप कव्हर करणं अशी कुठलीच गोष्ट नाही. जर काही काळामुळे तुम्हाला जर नाही त्या गोष्टी आपल्याला करता आल्या किंवा आपली प्रायोरिटी काही वेगळी होती तर बी ऑनेस्ट विथ इट. गॅप कव्हर करायला जाऊ नका, त्याच्यासाठी चुकीचा कुठलाही मार्ग आपण अवलंबायचा नाही. ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऑनेस्ट आणि रिअलिस्टिकली कंपनीच्या समोर मांडायच्या आहेत आणि तशा स्टुडंटसाठी सुद्धा खूप चांगले करिअर ऑप्शन्स आय टी फील्डमध्ये अवेलेबल आहेत, ज्याचे पॅकेजेससुद्धा खरंच खूप चांगले आहेत. त्याच्यावरती आपण फोकस करणं आहे, ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या फेक एक्सपिरियन्स वगैरे खूप आरामात पकडल्या जातात आणि ती टोटली चुकीची गोष्ट आहे, तसं तर आपण अजिबात करायचं नाही. ओके, पण मग समजा एखादा जर वेगळ्या स्ट्रीममधला असेल, समजा MPSC करतोय, UPSC करतोय आणि थोडंसं बऱ्यापैकी गॅप झालेला आहे, मग त्या लोकांनी त्यांचं करिअर कसं वाचवावं, परत ट्रॅकवरती कसं आणावं? सर बाप रे, तुम्ही जे म्हणताय MPSC UPSC, त्याच्यामध्ये मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की ऑफकोर्स प्रत्येकाला असं एक वाटतं की मला सरकारी नोकरी असावी, त्यासाठी आपण प्रयत्न करू नये या मताचा मी अजिबात नाही. पण त्या एका मृगजळाच्या मागे धावण्यासाठी आपल्या ऐन उमेदीतली 4 वर्ष 6 वर्ष 8 वर्ष आपण द्यावी, हे खरंच वर्थ आहे का, हा विचार ज्या त्या स्टुडंटने करणं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की थांबायचं कुठे त्याच्यामध्ये हे कळणं आहे आणि त्यासोबतच आपला प्लॅन बी करिअरचा रेडी असणं खूप गरजेचं आहे, कारण अगदी पॉईंटमध्ये रिझल्ट लागतो. सो आपल्याला जसं की एक बिरदेव आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट झालेला एक दिसला, पण त्या बिरदेवसारखे बाकीचे सगळे तयारी करत होते, त्याच्याबद्दल कोणीच काय बोललं नाही. ज्यांचे तेवढे अटेम्प्ट देऊन झालेले आहेत, तेवढा गॅपही झालेला आहे, तिथे MPSC UPSC मध्ये सिलेक्शन झालेलं नाही, त्यांच्यासाठी करिअरचा प्लॅन बी काय? कारण त्यांच्यामध्ये मेहनत आहे, मेहनत घेण्याची इच्छा आहे, कारण खूप तासन तास अभ्यास करायला लागतो, जिद्द आहे, चिकाटी पण आहे. पण मग ह्या सगळ्या गुणांसोबत कुठे ते बेस्ट IT करिअर करू शकतात, त्याला अजून कुठल्या गोष्टींची जोड दिली पाहिजे याबद्दल कुणीच बोलत नाही. ही एक शोकांतिका आहे ॲक्च्युली, आणि त्याच्यामुळे त्या मुलांमध्ये एक नकारात्मकता मनामध्ये येण्याचं प्रमाणही थोडंसं मग वाढत जातं. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की प्रिपरेशन करत असताना साईड बाय साईड आपण काही कोर्सेस करू शकतो किंवा काही प्लॅन बी तयार ठेवू शकतो, प्लॅन बी रेडी ठेवला पाहिजे. कारण मला असं वाटतं मनातून की प्रत्येक स्टुडंट्सला हे कळतं की साधारणपणे एखाद्या अटेम्प्टमध्ये माझं सिलेक्शन होऊ शकतं का, 2 मध्ये होऊ शकतं का, 3 मध्ये होऊ शकतं का. सो म्हणूनच मी मगाशी म्हटलं, म्हणजे इथे कुणालाही वाईट वाटायाबद्दल किंवा कुणीही चुकीचा अर्थ कृपया घेऊ नका. मला हे म्हणायचं आहे की थांबायचं कुठे हे ज्याला त्याला ज्याचं त्याचं कळायला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी स्वतःचा तसा प्लॅन बी सुद्धा रेडी ठेवलाच पाहिजे. ओके, आता हे झालं समजा मुलांबद्दल. आता थोडंसं मुलींबद्दल बोलूयात आपण, की ज्या मुली समजा इंजिनिअरिंग वगैरे करत असतात, त्यांचं काय होतं प्रॉब्लेम की त्यांचं ग्रॅज्युएशन झालं की बऱ्यापैकी पॅरेंट्स लगेच लग्नाची घाई करतात. हो हो हो. म्हणजे त्यामुळे काय होतं की त्यांचं ग्रॅज्युएशन जरी झालं
तरी त्यांना करिअरमध्ये जॉब लगेच मिळत नाही, गॅप पडतो एक. मग त्याला त्यांनी काय केलं पाहिजे अशा परिस्थितीत समजा? सो सर, जे पॅरेंट्स असं करतात की त्यांच्या मुलीचं ग्रॅज्युएशन झाल्या लगेचच मुलीचं लग्न लावून देतात, त्या पॅरेंट्सला मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही तुमच्या मुलीला पूर्ण एक ग्रॅज्युएशन होण्यापर्यंत सपोर्ट करताय, तर त्या ग्रॅज्युएशनचं मेन आउटपुट तिला फक्त हातात डिग्री मिळणं हे नाही आहे, ती स्वतःच्या पायावरती उभं राहणं, एक चांगलं करिअर तिने चालू करणं, ही गोष्ट त्या गोष्टीचं एक मेन आउटपुट आहे. आणि जर तुम्ही तिथूनच आपल्या मुलीचा काढता पाय घेताय, तर कुठंतरी तुम्ही तिच्यासाठी एक योग्य निर्णय घेत नाही आहेत, किंवा मग त्या ग्रॅज्युएशनचं काहीच तिला बेनिफिट मिळत नाही आहे, असं तुम्हीच तुमच्या मुलीसोबत करताय. सो हे कितपत योग्य आहे हे ज्या त्या पॅरेंट्सने ठरवलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जर असंच करायचं होतं की ग्रॅज्युएशन झाल्या मुलीला तिचं करिअर चालू न होता लगेचच तिचं जर लग्नच लावून द्यायचं होतं, अगदी तर मी तर हे पण पाहिलं की कॉलेज संपल्या अगदी मुलं वगैरे शोधूनच ठेवलेलं असतं. तर मग हेच जर करायचं होतं तर मग ग्रॅज्युएशन तरी करण्याचा काय अर्थ होता? त्या ग्रॅज्युएशनला काहीच अर्थ उरत नाही. तुम्हीच तुमच्या मुलीला कुठेतरी तिच्या आयुष्यात मागे घेता. आणि ही सगळ्या गोष्टीची खंत आपल्याला कधी जाणवते? जेव्हा काही वर्षांनंतर तुमच्याच मुलीची एखादी मैत्रीण ही एक चांगली वर्किंग प्रोफेशनल बनलेली असते, स्वतःच्या कुटुंबाला अजून एक चांगले इनपुट्स ती प्रोव्हाइड करत असते, त्यावेळेस त्या दोघींमधला डिफरन्स हा जाणवतो, जिथं ती तुमच्याच मुलीची एखादी मैत्रिणी चांगली वर्किंग प्रोफेशनल असते आणि तुमची मुलगी तुम्ही तिला सपोर्ट न केल्यामुळे एक फक्त गृहिणी बनून राहिलेली असते. आणि याची खंत तुमच्या मुलीलाही जाणवते, कदाचित ती फक्त तुम्हाला बोलून दाखवत नाही. सो त्यावेळेस फक्त आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असते. त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातील पालकांना, खास करून मुलींच्या पालकांना मला हे सांगणं आहे, आपल्या महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की शिक्षणाबद्दल खरंच एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. अगदी आपल्या मुलींना सगळ्यांना चांगलं शिक्षण आजकाल महाराष्ट्रातले सगळे पॅरेंट्स देत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्या ग्रॅज्युएशनचं एक एंड आउटपुटसुद्धा तुमच्या मुलींना घेऊ द्या. काही महिन्यांसाठी, एक 4-6 महिने, मॅक्स 8 महिन्यांसाठी तुम्ही त्यांचा पाय जो आहे तो एक मागे घेऊ नका, जेणेकरून ती एक वर्किंग प्रोफेशनल बनायच्या ऐवजी फक्त एक गृहिणी बनून राहील. बरोबर आहे, कारण जे मेहनतीचं फळ आहे ते मिळतच नाही ना, पैसे वाया जातात, तर मुलीची मेहनतही वाया जाते. हो, आणि ती मुलगी, मी असं पाहिलंय सर याच्यामध्ये, ज्या वेल एज्युकेटेड मुली आहेत पण ज्या जॉब नाही करू शकत आहे, जो कुठल्याही कारणामुळे किंवा त्यांचं करिअर चालू नाही झालं, त्या कुठेतरी स्वतःच्या मनाला सुद्धा आतून खात असतात. त्यांना एक खंत सतत वाटत असते की सर, माझं एवढं एज्युकेशन झालंय आणि तरी मी काहीच त्या मेहनतीचा आउटपुट घेत नाही. मग घरच्यांनी मला जे शिक्षण दिलं त्याचा काय फायदा? आणि मला तर घरच्यांसाठी काहीतरी करायचंय. मला जोपर्यंत मी माझ्या माहेरी आई लग्न झालेलं नाही, मला माझ्या आईवडिलांसाठी पण काहीतरी करायचंय. आणि ऑफकोर्स लग्न झाल्यानंतर तर पूर्ण आयुष्यभराच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती आहेत. सो ही खंत त्या मुलींनाही वाटत असते. सो पालकांनी याचा नक्की जरूर विचार करावा, सकारात्मकतेने विचार करावा, हीच माझी विनंती आहे. ओके, आता लग्नाचा हा जो मुद्दा आहे तो सध्या खूप असा ज्वलंत मुद्दा आहे. नक्कीच. कारण अनेक लोकांना लग्न करत असताना प्रॉब्लेम येत आहे. जसं मुलींचे ते लग्न होऊन जात आहेत, पण मुलांना खूप प्रॉब्लेम येतोय. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे काय की मेन एकच असतं की मुलींचं की त्यांना सिटीमधला मुलगा पाहिजे, ITत जॉब करणारा मुलगा पाहिजे, वेल सेटल पाहिजे. आणि याच्यासाठी मग पॅरेंट्स पण थोडेसे टेन्शनमध्ये आले. हो. मग कदाचित तुमच्याकडे असं होत असेल की पैसे घ्या पण आमच्या मुलाला जॉब लावून टाका. असे काही असे नाही, भरपूर पॅरेंट्स असं विचारतात, पण असं अजिबात होत नाही. त्या पॅरेंट्सला सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की जर आपण काही लाखभर रुपये देऊन, जर नाही का, बरेच पॅरेंट्स असे येतात काही की सर हे $1,00,000 $2,00,000 तुम्ही घ्या, पण आमच्या मुलाला कुठेतरी चिकटून द्या, त्याला जॉब लावून द्या. असं जर खरंच शक्य असतं आणि अशा पद्धतीने जर चांगलं करिअर करता येणं शक्य असतं, तर कुठला श्रीमंत घरातला मुलगा हा बेरोजगार राहिला नसता. सो असं होत नाही. IT हायली स्किल्ड ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. जर पर्टिक्युलर स्किल्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जॉब हा मिळणारच आहे, आणि जर नसतील तर असं तुम्ही कितीही लाखो रुपये पे केले तरी मिळणार नाहीये. सो ते एक चुकीचं पाऊल बऱ्याच, आणि अशा गोष्टीमध्ये बऱ्याच पॅरेंट्सनी लाखो रुपये गमावले सुद्धा आहेत. सो ह्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. ओके, आता यालाच धरून समजा जसं तुम्ही सांगितलं की फसवणूक होते बुवा, की लोक पैसे द्यायला तयार असतात, काही लोकांचे बुडतात पण. तर याला थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना की लोक कशा पद्धतीने या फसवणुकीपासून वाचवू शकतात IT इंडस्ट्रीमध्ये. जेव्हा तुम्हाला काही गोष्ट शिकायची आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तुम्ही सर्च करताय किंवा शिकण्यासाठी एखादं इन्स्टिट्यूट पाहता, तर तुम्ही 2-4 गोष्टी तर नक्कीच पाहायला पाहिजेत. पहिली गोष्ट, तुम्ही हे पहा की ते इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये किती वर्षांपासून आहे. जस्ट काही महिन्यापूर्वी चालू झालंय तर मग ते कुठेतरी तुम्हाला बघायला लागेल. दुसरी गोष्ट, तुम्ही हे नक्कीच पहा की त्या इन्स्टिट्यूटचं जे कोणी मेन फाउंडर डिरेक्टर असेल त्यांना खरंच ITचा टेक्निकल गंध आहे का. तिसरी गोष्ट, हे पहा की त्यांची इथं खरंच प्लेसमेंट टीम आहे का.
त्यांचे खरंच स्टुडंट प्लेस झालेले आहेत का, ते लॉंग टर्म करिअर करतायत का, या जरी बेसिक गोष्टी तुम्ही पाहिल्या तरी नक्कीच एक होणारी फसवणूक तुम्ही टाळू शकता आणि बेस्ट गोष्टी शिकून बेस्ट IT करिअर तुम्ही नक्कीच चालू करू शकता. येस. तर थँक्यू सो मच संदीप सर की तुम्ही इथं आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एक वंडरफुल एपिसोड दिला. आता तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? मी एक ऑब्झर्व केलं मागच्या 9-10 वर्ष काम करताना फ्रेशर स्टुडंटसोबत, की जेव्हा एखाद्याची डिग्री कंप्लीट होते, समजा 50-60 जणांची आपली डिग्रीची बॅच असते, एक क्लास असतो, त्याच्यामध्ये एक 5 ते 10 स्टुडंट्सकडे हे बजेट असतं की ते पुणे मुंबई सारख्या ठिकाणी येतात, तिथे राहण्या खाण्याचा खर्च ते अफोर्ड करतात आणि गोष्टी शिकतात आणि करिअरमध्ये पुढे जातात. पण बाकीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनाही हे मनातून माहिती असतं की मला चांगला IT जॉब मिळण्यासाठी मी लेटेस्ट गोष्टी शिकलो पाहिजे, पण मग ते क्वालिटी लर्निंग त्यांना कुठेतरी भेटत नाही आणि मग ते कुठेतरी चुकीच्या करिअर ट्रॅकमध्ये जातात, की जसं की कुणी बॅक ऑफिसमध्ये काम करतंय किंवा नॉन टेक्निकल जॉब करतंय. मग या सगळ्या स्टुडंटच्या दृष्टीने मी हा विचार केला की जर या स्टुडंट्सला त्यांच्या जिल्ह्यामध्येच, त्यांचं जे होमटाऊन आहे त्याचा जो जिल्हा आहे मेन, तिथेच जर आपण इक्वल क्वालिटी ट्रेनिंग दिलं आणि प्लेसमेंट असिस्टन्स तर आपण त्यांना जे मेन IT हब आहे जसं की पुणे आहे तिथंच देणार, मग ते स्टुडंटचा राहण्या खाण्याचा खूप सारा जो खर्च आहे, लाखो रुपये, ते वाचतील आणि ज्यांची एक फॅमिलीची परिस्थिती अशी नाही आहे की ते पुण्यातून $1,00,000-1.5 लाख रुपये फक्त राहण्या खाण्यासाठी इन्व्हेस्ट करतील, त्या स्टुडंटला या गोष्टीचा खूप जास्त फायदा होणार आहे, कारण त्यांना क्वालिटी IT ट्रेनिंग हे त्यांच्या होमटाऊनमध्ये मिळणार आहे आणि जॉब प्लेसमेंट हे पुण्यामध्ये मिळणार आहे, जेणेकरून त्यांचंसुद्धा एक चांगला IT करिअर चालू होईल आणि देवाच्या कृपेने जास्तीत जास्त स्टुडंट्सला एक IT वर्किंग प्रोफेशनल बनवलं, त्यांचं करिअर चालू करणं, जेणेकरून ते स्वतःच्या पायावरती उभं राहतील. हाच एक उद्देश मी आणि आमची पूर्ण टीम सध्या घेऊन चाललेलो आहोत. ओके, थँक्यू सो मच सर. धन्यवाद सर. आणि मला या पॉडकास्टमध्ये येऊन बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे श्रीमंत व्हा स्टुडिओच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार आणि सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे नातेवाईक असतील की ज्याच्यामध्ये कुणाला IT करिअर करायचं असेल, त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे समोरच्याचं आयुष्यसुद्धा बदलू शकतं. म्हणून आत्ताच हा व्हिडिओ त्या सगळ्यांसोबत शेअर करा आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.